अमरावती के नौसारी मार्ग पर दिनदहाड़े सर्राफा व्यापारी से 30 किलो चांदी की लूट। नौसारी मार्ग स्थित जवाहर नगर में बुधवार सुबह 11 बजे के करीब 8 से 10 लुटेरों ने सर्राफा व्यापारी अरविंद जावरे और उनके पिता पर हमला कर 30 किलो चांदी की बोरियां लूट ली। हमलावरों ने पिस्तौल की नोक पर पिता पुत्र को पीटा और चांदी से भरी बैग छीन ली। हालांकि अरविंद ने सोने और नकदी से भरी दूसरी बैग एक घर में फेंक दी, जिससे वह बच गई। लूटपाट की घटना इलाके के एक महिला ने अपने घर की दूसरी मंजिल से अपने मोबाइल में कैप्चर की है। जब लुटेरों को इसका पता चला तो उन्होंने उस महिला को पिस्तौल दिखाकर धमकाया। डर के मारे महिला घर के अंदर चली गई। कार और बाइक से जवाहर नगर पहुंचे लुटेरे सर्राफा व्यापारी अरविंद पर पहले से नजर रखे हुए थे। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने मौके पर पहुंचकर जांच शुरू कर दी है। मी अरविंद उत्तमराव जावरे ज्वेलर्सचा संचालक। माझं राहणं जवाहर नगर, VME रोड, अमरावती। माझ्या ठरलेल्याप्रमाणे दररोज मी 11:30ला माझी दुकान उघडण्याच्या तयारीने निघालो। माझ्या गाडीवरती 2 बॅगा असतात। गेल्या 28 वर्षापासून माझा ठरलेला प्रोग्राम आहे किंवा 11:30ला 2 बॅगा टाकणे आणि दुकानामध्ये जाणे। माझे वडील आणि मी दोघंजण निघालो। 500 मीटरवरती एक टर्निंग आहे, वसुंधरा लेआउट। तिथे समोर 4 जण तयारच होते। किमान असं वाटते की माझी वाटच पाहत होते। ते असे फैललेले होते। एक समोर आला गाडीच्या, गाडी स्लो झाली टर्निंग असल्यामुळे। तिथे त्यांनी माझ्या ॲक्टिवाला एक लाथ मारली पहिले समोरून। आम्ही दोघे खाली पडलो। खाली पडल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी बॅगेवरच अटॅक केला, माझ्यावर अटॅक नाही केला। म्हणजे मला पाडल्यानंतर पहिले बॅगेवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं। एक वरची जी बॅग होती ते आमची आपल्या याच्यामध्ये मिळते, खादी ग्राम उद्योगमध्ये आमच्या व्यापारी बॅगा ज्या असतात त्या बॅगामध्ये, वरच्या बॅगमध्ये चांदीचे ऑर्नामेंट होते। म्हणजे बर्तन होते, तोरडी, जोडवे, बिछुडी, कटोरी, ग्लास, वाटी, चम्मच अशा टाईपचे जवळपास 25 ते 30 किलोच्या आसपास चांदी होती। ती बॅग त्यांनी नेली म्हणजे ज्यांनी पहिले लात मारली त्यानंतर दुसरा जो व्यक्ती होता त्यांनी ते बॅग तिसऱ्या व्यक्तीजवळ दिली, तिसऱ्याने चौथ्या व्यक्तीजवळ दिली आणि त्यानंतर एक 4 व्हीलर तिथं लागलेली होती। ती कुठली होती हे नाही माहीत, पण पांढऱ्या कलरची 4 व्हीलर होती। त्या 4 व्हीलरमध्ये ते बॅग फेकली। मग उरलेली दुसरी जी बॅग होती त्या बॅगेवरती त्यांनी अटॅक केला। मग मी माझा प्रतिकार काही सोडला नाही, पण या 4ही लोकांजवळ देशी कट्टे होते, अक्षरशः जंगलेले होते। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।